यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच इंटरेस्टिंग असा एपिसोड पाहायला मिळतोय, ज्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता इकडे काव्याची अवस्था पाहिल्यानंतर जीवाने सत्य सांगण्याचा निर्णय मागे घेतलेला असतो आणि सोबतच विजयला आता नंदिनीच्या वागण्यावर, चालण्यावर आणि सिक्रेटवर काहीतरी आहे ह्या सगळ्या गोष्टीवर संशय आलेला असतो आणि त्याचमुळे आता इकडे विजय पुढचे पाऊल आणि त्याचबरोबर आता कटकारस्थान करण्याच्या निर्णयातच असतो. तर आता प्रेक्षकांनो, आपण सुरुवातीपासून इकडे पाहतोय नंदिनी ही संध्याकाळी तिच्या खोलीमध्ये असते आणि खोलीमध्ये असताना इकडे मात्र तिला फार काही केल्या झोप येत नसते. प्रेग्नेन्सी, त्याचबरोबर झालेली ही तिची अवस्था आणि त्याचबरोबर जेव्हा प्रेग्नेन्सी पॉझिटिव्ह आली तेव्हापासूनचा तो क्षण, हे सगळं काही आठवत असतं. सुरुवातीच्या काळामध्ये डॉक्टरने असं सांगितलेलं होतं की तुम्ही आई कधीच होऊ शकत नाही आणि त्यानंतर त्यांच्या फॅमिली डॉक्टरने त्यांना सेकंड ओपिनियन दिलेलं होतं, ते म्हणजेच की तुम्ही नक्की आई होऊ शकता, तुमच्या रिपोर्ट्समध्ये काही प्रॉब्लेम आलेले आहेत. त्यामुळे आता हे सगळं नंदिनीला डे 1पासून आठवत असतं आणि त्यानंतर मी आणि जीवा आम्ही दोघेही जण आई बाबा होणार आहोत असं ती इथे नोट करत असते. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि तेव्हा मात्र पुन्हा तिला सकाळी तेच पुन्हा आठवू लागलेलं असतं. तिच्या खोलीमध्ये असते आणि तेव्हा कशा पद्धतीने मानेने तिला अंगारा लावते, बऱ्याच काही गोष्टी करते, हे सगळं काही आठवल्यानंतर आता इकडे ती जीवासाठी मस्त गरमागरम दूध घेऊन आलेली असते. असाच 1-2 दिवस ह्याच विचारामध्ये नंदिनीचे गेलेले असतात. आता संध्याकाळच्या वेळेला गरमागरम दूध घेऊन आल्यानंतर जीवा मात्र विचारामध्ये हरवलेला असतो आणि जीवा विचारामध्ये हरवल्यानंतर आपण पाहतो की आता नंदिनी त्याला म्हणत असते, जीवा तुमच्यासाठी मी गरमागरम दूध घेऊन आली आहे. असं बोलल्याबरोबर जीवा म्हणत असतो, नाही मला दूध प्यायचं नाही आहे. तेव्हा ती म्हणत असते, काय हे जीवा, तुम्ही जेवायला सुद्धा खाली आला नाही आहेत. आई विचारत होत्या की त्याला काय झाले म्हणून, तो जेवला सुद्धा नाही आहे, मग कमीत कमी त्याला हे दूध तरी प्यायला दे म्हणून. काय झालं जीवा, असं काय बघताय? हे बघा, तुम्ही खाली जेवायला यायला हवं होतं ना, मग तुम्ही का बरं जेवायला खाली आला नाहीत, असं नंदिनी बोलत असते. त्याच वेळेला आता इकडे जीवा म्हणत असतो, नाही मला नकोय. मग नंदिनी म्हणते, जीवा असं वागून कसं चालेल बरं, प्या ना, थोडं तरी दूध पिऊन घ्या. तेव्हा जीवा उठून उभा राहतो आणि नंदिनीचा डोळ्यात डोळे घालून तो म्हणत असतो, काय चाललंय नंदिनी, हे किती दिवस चालणार आहे ह्या सगळ्या गोष्टी? नंदिनी म्हणत असते, म्हणजे मला नाही समजलं, तुला कसं जमतं ग, सांग ना, आणखी हे नाटक किती दिवस करायचं आहे आपण? आईसोबत आत्ता तू खाली जाऊन कशी वागलीस? अगं खोटं बोलणं किती करायचं आहे? आणि त्याचबरोबर तुझ्या डोळ्यामध्ये आलेलं हे पाणी, त्याचबरोबर ह्या वणव्यामध्ये आपण दोघंही जण इथे पेटत चाललेलो आहोत, आपली स्वप्न इथे जळत चाललेली आहेत, ही गोष्ट तुझ्या लक्षात येते का? नंदिनी म्हणत असते, जीवा हे बघा असं काहीच नाही आहे. असं काही नाही कसं नंदिनी, आईसमोर वेगळी वागतेस, खोलीमध्ये आल्यानंतर वेगळी असतेस, एकांतात डोळ्यातून पाणी येतं, हे दुसरं तिसरं कोणीही ओळखू शकत नाही, हे फक्त मला समजतंय. तेव्हा नंदिनी हसत असते आणि म्हणत असते, नाही जीवा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, हे बघा असं काहीच नाही आहे. तेच तर मी तुला म्हणतोय, बघ आत्ता पण तू एवढं सगळं काही होऊन सुद्धा हसतेस, नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करतेस, पण नंदिनी असं किती दिवस चालणार आहे? तेव्हा नंदिनी म्हणत असते, हे बघा जीवा प्लीज तुम्ही शांत हो ना, मग आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काय करावं लागेल? तेव्हा जीवा म्हणत असतो, सत्य, हो हे सगळं काही सत्य आपण घरात इतरांना सांगून टाकायचं आहे. मग आता नंदिनी म्हणत असते, नाही अजिबातच नाही जीवा, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा विचारसुद्धा करणार नाही आहात, हे सत्य कोणालाही सांगायचं नाही, कळूसुद्धा द्यायचं नाही. जीवा म्हणत असतो, वेडी आहेस का नंदिनी, किती दिवस आपण हे सत्य घरापासून लपून ठेवायचं आहे? हे बघ असं करून कसं चालणार आहे? तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही जोपर्यंत काव्याची डिलिव्हरी होत नाही, काव्याचं बाळ या जगामध्ये येत नाही, तोपर्यंत आपण ही गोष्ट, हे सत्य कोणालाही सांगायचं नाही. अगं पण का नंदिनी, का, किती दिवस? हे बघा जीवा प्लीज तुम्ही ऐकून घ्या, आत्ता काव्याची अवस्था फार नाजूक आहे आणि काव्याचं एकदा बाळ ह्या जगात आलं ना तर मग आपण सगळं काही सांगून टाकूया. नाही नंदिनी, एवढे दिवस मी ह्या सगळ्या गोष्टीसाठी नाही थांबू शकत आहे, मला हे सगळं नाही सहन होतंय. तुला गोष्टी लक्षात येत नाही आहेत का? का अशी वागतेस नंदिनी? मला तुझी ही अवस्था नाही पाहवत आहे.
आपण सर्व सत्य अगोदर इथे स्वतः ॲक्सेप्ट करूयात आणि सर्व सत्य स्वतः ॲक्सेप्ट केल्यानंतर मग घरात इतरांना सगळं काही सांगून टाकूया. हे बघ नंदिनी, घरात इतरांना सांगणं फार जास्त गरजेचं आहे. नंदिनी म्हणत असते, जीवा तुम्हाला कसं कळत नाही, प्लीज तुम्ही थोडंसं समजून घ्या ना. हे बघा, तेव्हा जीवा म्हणत असतो, नाही तुला कळत नाही आहे, तू समजून घेत नाही आहेस. अगं ही प्रेग्नेन्सी, त्यानंतर हे पोट, हे बाळ, हे कुठून आणायचं आहे आणि कसं आणि किती खोटं बोलायचं आहे नंदिनी, का पण कशासाठी. तेव्हा ती म्हणत असते, काव्यासाठी. काव्याची अवस्था काय होईल ही गोष्ट तुम्हाला कळत नाही का जीवा. हे बघा, तिला हे सगळं सहन होणार नाही आहे. तेव्हा तो म्हणत असतो, नाही जर मला एक गोष्ट सांग, काव्या काय म्हणते, नेहमी माणसाने खरं बोलावं, खोटं बोलू नये. ती हे सगळं नेहमीच म्हणते ना. आणि तुझे बाबासुद्धा काय म्हणतात, एक खोटं लपवण्यासाठी आपण दुसरं खोटं बोलतो, मग ते लपवण्यासाठी आपण तिसरं खोटं बोलतो. मग जर ह्या सर्व गोष्टी होत असतील तर मग मला एक गोष्ट सांग नंदिनी, आपण हे सगळं किती आणि कशा पद्धतीने किती दिवस लपून ठेवायचं आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आता इकडे नंदिनी म्हणत असते, नाही जीवा, पण आत्ता सिच्युएशन तशी नाही आहे. आत्ता काव्याची अवस्था काय आहे हे सगळं तुम्हाला समजतंय ना. तुम्ही शांत व्हा बरं. आणि तुमच्या पोटात काही नाही आहे ना, त्यामुळे तुमची अशी चिडचिड होते. कोणालाही काही सत्य सांगायचं नाही आहे. प्लीज तुम्ही हे ताबडतोब दूध पिऊन घ्या बरं. तेव्हा जीवा म्हणत असतो, नाही अजिबातच नाही. अगं नंदिनी, तुला समजत कसं नाही आहे, तू अशी का वागतेयस, अगं सांगणं फार जास्त गरजेचं आहे. मग आता नंदिनी तिच्या हातामध्ये असलेला दुधाचा ग्लास तिथे टेबलवर ठेवायला पुढे जाते. तेवढ्यातच आता इकडे जीवा पाठीमागे होतो आणि लगेचच बाहेर निघून जातो. जीवा पाठीमागून बाहेर निघून गेल्यानंतर बाहेरून दरवाजाला कडी लावत असतो आणि नंदिनी त्याला आवाज देत असते, जीवा असं काय करताय, जीवा प्लीज दरवाजा उघडा ना जीवा. हे बघा, दरवाजा उघडा प्लीज, असं काही करू नका, काव्याला सांगू नका ना. काय करू, आता तर बाहेरून दरवाजा लावून गेलेत. मी जर इथे जोराजोरात आवाज दिला आणि घरच्यांना समजलं तर मग पुन्हा आणखी प्रॉब्लेम होईल. मला कुठल्या संकटात टाकलंच देवा, तू का असं वागतोयस माझ्यासोबत, प्लीज आता काय करू. जीवा थांबा ना जीवा, प्लीज तुम्ही काव्याला हे सगळं काही सांगू नका जीवा, असं म्हणून नंदिनी जीवाला आवाज देत असते. पण जीवा मात्र तोपर्यंत तिथून निघून गेलेला असतो. त्याने काव्याला सर्व काही गोष्टी सांगायचं ठरवलेलं असतं. म्हणून तो धावतच आता पार्थच्या खोलीकडे जातो. पार्थ खोलीमध्ये एकटाच असतो. तेव्हा आता इकडे पार्थ त्याला विचारतो, काय रे, काय झालेलं आहे. तेव्हा तो म्हणत असतो, काही नाही, काव्या कुठे, मला तिच्याशी थोडंसं बोलायचं आहे. मग आता तो म्हणत असतो, काव्या खोलीत नाही आहेत, आडगळीच्या खोलीत गेले आहेत. का, सगळं काही ठीक आहे ना. नाही सगळं ठीक आहे. बरं ऐक ना, तू आडगळीच्या खोलीमध्ये चाललाच आहेस ना, तर काव्याला काही हवं नको ते विचार ना. म्हणजे त्यांची आणि माझी कुरबुर झाली थोडीशी, म्हणून त्या आडगळीच्या खोलीत गेल्यात. प्लीज काही हवं असेल तर विचार आणि मला सांग. तेव्हा जीवा म्हणत असतो, नको काळजी करू, सगळीकडे हल्ली तेच सुरू आहे, मी बघतो आणि काही पाहिजे असेल तर तुला सांगतो, असं म्हणून जीवासुद्धा आता तिथून निघून जातो. आता जेव्हा जीवा इकडे आडगळीच्या खोलीकडे जातो त्यावेळेला आपण पाहतो की आता इकडे काव्या ही त्या पाळण्याजवळ बसलेली असते आणि स्वतःच्या मनाशीच बोलत असते, म्हणत असते, खरं तर ह्या पाळण्यामध्ये ताईचं आणि माझं बाळ झोपल्यानंतर कसं दिसेल ना. आणि त्याचबरोबर इथे मावतील ना ह्या पाळण्यामध्ये दोन्ही बाळं. तेवढ्यातच आता जीवा आलेला असतो आणि जीवा म्हणत असतो, पण दुसरं बाळ नसेलच तर. मग आता काव्या उठून उभी राहते आणि म्हणत असते, जीवा तू इथे काय करत होतास. अरे म्हणजे तू अगोदरच इथे होतायस की आत्ता इथे आलेला आहेस, मला काहीच कळत नाही आहे तुझं. आणि त्याच वेळेला जीवा तिथे उभा असतो आणि तेव्हा ती म्हणत असते, जीवा खरंच सांगू का, हा पाळणा ना खरंच खूप छान आहे बरं का, म्हणजे भारीच आहे हा पाळणा. हा पाळणा पाहिल्यानंतर मला तर फारच आनंद झाला आहे. खरं ना, तू अगदी परफेक्ट असा पाळणा घेऊन आलायस बघ. बघ ना, इथे ताईचं आणि त्याचबरोबर माझं बाळ इथे व्यवस्थित मावेल ना, आणि इथे दोघेजणं मस्त ह्या पाळण्यामध्ये सुद्धा ती छान अशी झोपतील ना, असं ती बोलत असते. दुसऱ्या बाजूला आता नंदिनी विचार करत असते, काय करावं मला समजत नाही आहे, काय करू मी, सांगू का हे सगळं काही कोणाला. आता घरातल्या घरात नेमका आवाज तरी कोणाला द्यायचा, आणि जर मी घरातल्या घरात आवाज दिला तर ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यालाच समजतील. मग काय करू, नको नको नको, कोणालाही हे सगळं काही सांगायला नको, जर सांगितलं ना पुन्हा एकदा प्रॉब्लेम होऊ शकतो, असा नंदिनी विचार करते. पण जीवा तर आता इकडे बाहेर गेले आहेत. मग जीवाने जर सगळं हे काव्याला सांगितलं
तर मग मात्र फारच जास्त प्रॉब्लेमसुद्धा होऊ शकतो, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर नंदिनी म्हणत असते, नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा मला इकडे थांबवावंच लागणार आहे, असं सुद्धा ती इथे बोलत असते. त्याचसोबत आता इकडे नंदिनी त्या खिडकीजवळ जाऊन विचार करत असते, काय करू, मला एक गोष्ट कळत नाही, मी इथून उडी टाकू का? म्हणजे जर मी इथून उडी टाकली आणि जर माझ्या बाळाला काही झालं तर काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना? नाही 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 नाही, नको नको, उगाचच असलं काही होता कामा नये. मी जर उडी टाकली आणि माझ्या बाळाला काही झालं तर? मग आता विचार करत असते, काय करू, मी एकदा फोन करू का? नाही नाही, मी फोन करते आणि त्यानंतर काव्याला सगळं काही सांगते आणि म्हणते की हे बघ, तू जीवा आत्ता जे काही बोलतायत ना त्यांच्या बोलण्यावर अजिबातच विश्वास ठेवू नको, असं सुद्धा मी सांगू शकते, असा नंदिनी विचार करत असते. त्यानंतर ती लगेचच काव्याच्या फोनवर फोन लावते. आता काव्याच्या फोनवर फोन लावल्यानंतर काव्याचा मोबाईल हा तिच्या रूममध्येच ती विसरून गेलेली असते. तेव्हा पार्थ फोन उचलतो आणि म्हणत असतो, नंदिनी घरातल्या घरात का बरं फोन लावतायत, काय झालेलं असेल? तेव्हा लगेच ता म्हणत असतो, हा नंदिनी बोला ना, काय झाले? मग ता नंदिनी म्हणत असते, पार्थ तुम्ही, काव्या कुठे आहे? आणि त्याच वेळेला नंदिनी सुरुवातीला म्हणत असते, हे बघ काव्या, जीवा जे सांगतायत ना त्यांच्या बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवू नको, मी सगळं काही तुला नीट समजावून सांगते. तेव्हा पार्थ विचारत असतो, नंदिनी काय झाले, तुम्ही असं का म्हणालात आणि कोणत्या बोलण्यावर जीवाचा विश्वास ठेवायचा नाही? काय झाले नंदिनी, तुम्ही ठीक आहात ना? आणि मला एक गोष्ट सांगा, घरातल्या घरात का बरं तुम्ही फोन करताय? तेव्हा नंदिनी म्हणत असते, पार्थ तुम्ही, काव्या कुठे आहे? काव्या आडगळीच्या खोलीमध्ये गेल्यात आणि जीवासुद्धा आला होता, त्यालासुद्धा मी तिकडेच पाठवले. काय झालेलं आहे नंदिनी, सर्व काही ठीक आहे ना? आणि तुम्ही असं का म्हणालात? तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही नाही, असं काही नाही आहे. मग तुम्ही म्हणालात ना की मी जीवाच्या बोलण्यावर विश्वास वगैरे ठेवू नको, मी तुला नंतर सगळं काही सांगते. काय झाले नंदिनी, खरं खरं सांगा. तेव्हा नंदिनी म्हणत असते, त्याचं काय आहे ना पार्थ, तुम्हाला सांगू का, मला ना इकडे जीवा ना काल पाणीपुरी खायला घेऊन गेले होते आणि मी ना तिथे भरपूर अशी पाणीपुरी खाल्ली. खरं तर जीवाने 2 प्लेट खाल्ल्या, पण मी खूप खाल्ली. मग आता जीवा आत्ता मला म्हणत होते की मी आता ना हे सर्व काही काव्याला सांगणार आहे की तू तिला सोडून पाणीपुरी खाल्लीत. आणि पार्थ तुम्हाला माहिती आहे ना की काव्या आणि मी सगळं दोघीजणी सोबतच आम्ही करतो म्हणून, आणि त्यामुळे पार्थना जीवाना तिकडे आलेले आहेत काव्याला सांगायला. पण म्हणून मी म्हणत होते की तू जीवाच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नको, मी तुला सगळं काही सांगेल म्हणून. अच्छा एवढंच का? बस नंदिनी, तुम्ही पण किती टेन्शन घेता हो. दुसऱ्या बाजूला काव्या जीवाला म्हणत असते, जीवा सांग ना, असं का म्हणालास तू की ह्या पाळण्यामध्ये एकच बाळ झोपेल म्हणून? बोल ना जीवा, काय झालेलं आहे? अरे जीवा, असं का बोललायस तू? मी तुला काहीतरी प्रश्न विचारते जीवा, सांग ना. त्यावर जीवा म्हणत असतो, हो, कारण ह्या पाळण्यामध्ये एकच बाळ झोपणार आहे. असं म्हटल्याबरोबर आता इकडे काव्याला धक्का बसतो आणि ती विचार करत असते. तेवढ्यातच तिला धनंजयचे ते शब्द आठवतात. धनंजयने असं सांगितलेलं होतं की इकडे मोहितेंच्या घराला म्हणजे पूर्वीपासूनच शारदाचे 3 मिसकॅरेज झालेले आहेत, तसंच माझ्या मुलींच्या बाबतीत काही व्हायला नको, असं ती म्हणत असते. तेव्हा काव्या म्हणत असते, तुला असं वाटतंय का, हे बघ बाबांनी सांगितल्यामुळे तुला टेन्शन आलंय का? अरे बाबांनी सांगितलं होतं आईचे 3 मिसकॅरेज झालेत म्हणून, पण आता आमच्या बाबतीत असं काही होणार नाही आहे. तुला सांगू का, मी आणि नंदिनीताई आम्ही दोघीजणी आमची प्रेग्नेन्सी फार जास्त मस्त अशी एन्जॉय करणार आहोत. प्लीज तू ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करू नकोस ना जीवा. तेव्हा जीवा म्हणत असतो, अगं हो, पण पुढे जाऊन काय होईल काय नाही ह्या सगळ्या गोष्टी माहिती नाही आहेत ना आपल्याला, आणि त्याचबरोबर पुढच्या कोणाच्या नशिबात काय लिहून ठेवलं आहे हे तरी माहिती आहे का आपल्याला? तेव्हा काव्या म्हणत असते, पण जीवा तू असं का बोलतोयस? ताई ठीक आहे ना? आणि तुला आणखी एक गोष्ट सांगू का, हे बघ इकडे ताईच्या प्रेग्नेन्सीला काही एक होणार नाही. तुला असं का वाटत आहे? आणि एक गोष्ट तुला जीवा सांगते, मी काही जरी झालं ना तरीसुद्धा ताईच्या प्रेग्नेन्सीला मी काही होऊ देणार नाही. जे काही व्हायचं आहे ना ते माझ्या बाबतीत झालं तरीसुद्धा मला चालेल, पण माझ्या ताईचं बाळ हे सुखरूप असायला हवं. मी तुला एक गोष्ट सांगू का, हे बघ सुरुवातीला तर मला हे बाळ आणि माझी प्रेग्नेन्सी नको होती. तुला सांगते, अरे पार तर माझ्यासोबत होतेच, पण माझी ताई माझी आई बनून माझ्यासोबत राहिली, माझ्यासोबत खंबीरपणे उभी राहिली. आम्ही लहान असायचो ना तेव्हा ताई माझी आई झाली आणि तिने माझी काळजी घेतली. आत्तासुद्धा मी जेव्हा बाळ नको म्हणत होते ना त्यावेळेला सुद्धा ताईनंच मला समजावलं आणि ताईनं मला माझ्या बाळाचं महत्त्व आणि त्याचबरोबर बाळ का महत्त्वाचं आहे ह्या सर्व गोष्टी मला माझ्या ताईनं समजून सांगितल्या. त्यामुळे जीवा मी तुला एक गोष्ट सांगू का, बाळाच्या बाबतीत जर कोणाचं काही व्हायचं असेल तर ते फक्त आणि फक्त इथे माझ्या बाबतीत होऊ दे.
माझ्या ताईच्या बाबतीत इथे काही होऊ द्यायचं नाही आहे. आणि त्याचबरोबर काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे माझ्या ताईचं बाळ हे सुरक्षित असायला हवं. कारण जेव्हा मला बाळ नको होतं ना त्यावेळेला मात्र इथे आता ताईनंच मला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि ताईनं मला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर आता इकडे मी तेव्हा बाळ होऊ द्यायला तयार झाले. खरं तर पार्थ माझ्यासोबत होतेच, पण ताईचा माझ्या आयुष्यामध्ये खूप मोलाचा वाटा आहे. आणि जीवा मला एक गोष्ट सांग, आमची प्रेग्नेन्सी आम्ही सोबत एन्जॉय करायचं ठरवलं आहे. जेव्हा आमचं बाळ दोघींचंही ह्या जगात येईल ना तेव्हा ते दोन्ही बाळ ह्या पाळण्यामध्ये झोपलेली असतील आणि त्या दोघी बाळांच्या पुढे आम्ही दोघी जणी बहिणी बहिणी इथे एकमेकींचा हात हातात घेऊन उभे असलेला असो. आणि एवढंच नाही जीवा, तर तुला सांगू का, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही दोघी जणी एकाच वेळेला ताई आणि आई आणि मावशी दोघी जणी झालेला असो. आणि मला एक गोष्ट सांग जीवा, पण तू हे सगळं काही का बरं बोललास? तू असं का म्हणालास की ह्या पाळण्यामध्ये एकच बाळ झोपणार आहे म्हणून? बोल ना जीवा, तू असं का म्हणालास? तू हे सगळं बोलण्याची हिंमत कशी केलीस? हे बघ, तुला एक गोष्ट सांगू का, जर मोहित्यांच्या त्या अनुवंशिकतेबद्दल जर काही व्हायचं असेल ना तर ते माझ्याबद्दल होऊ दे, माझ्या बाळाबद्दल होऊ दे, माझ्यासोबत होऊ दे. पण मला माझ्या ताईच्या बाबतीत काही झालेलं चालणार नाही. माझी ताई खूप चांगली आहे, खूप प्रेमळ आहे रे ती, खूप समजूतदार आहे रे ती. म्हणून सांगते, माझ्या ताईच्या बाबतीत काही होता कामा नये. असं म्हटल्याबरोबर आता इकडे जीवा रडायला सुरुवात करत असतो. त्याच्या डोळ्यातून पाणी येत असतं. इकडे नंदिनी मात्र कासावीस होत असते. काय करावं काय नाही ते समजत नसतं. आणि तेव्हा काव्याने त्याला विचारलेलं असतं, बोल ना तू असं का म्हणालास म्हणून. त्यानंतर आता इकडे डायरेक्ट जीवा नंदिनीच्या खोलीमध्ये थोड्या वेळासाठी दाखवलाय आणि त्यानंतर काव्याला त्याने काय सांगितले हे रिकॅपमध्ये दाखवले, ते नंतर जाणून घेऊया. पण आता जेव्हा दरवाजा उघडून जीवा आतमध्ये येतो त्यावेळेला मात्र नंदिनी आरडाओरडा करत असते, रडायला सुरुवात करते. आणि दरवाजा बेडरूमचा तर उघडाच आहे बरं का. असो, आता नंदिनी म्हणत असते, सांगितलं ना तुम्ही काव्याला हे सगळं काही सांगितलं ना, का वागलात जीवा तुम्ही असं? काय भेटलं काय तुम्हाला हे सगळं काही सांगून? आता मी काव्याला कशी तोंड दाखवू, तिच्यासमोर कशी जाऊ, कशी उभी राहू आणि तिच्या नजरेस नजर कशी मिळवू? जीवा सांगा ना, काय बोलू मी तिच्याशी, काय सांगू मी तिला? मला कळत नाही. का केलं तुम्ही असं जीवा, का केलं? आता मी काय उत्तर देऊ काव्याला? आपलं बाळ या जगात नाही आहे ही गोष्ट मी तिला कशी सांगू? जीवा बोला ना, सांगा ना. असं म्हणून नंदिनी खूप जास्त रडत असते आणि रडता रडताच आहे त्याच ठिकाणी बेडवर मुटकन खाली बसत असते. जीवा मात्र शांत झालेला असतो. त्यानंतर लगेचच आता नंदिनीची अवस्था पाहून तो म्हणत असतो, आपण हे जे काही नाटक आहे ना ते नाटक कंटिन्यू पुढं करूयात. असं म्हटल्याबरोबर लगेचच आता इथे नंदिनी रडता रडता त्याच्याकडे पाहते आणि म्हणत असते, काय काय तुम्ही काय म्हणालात? हां, तुम्ही काय म्हणालात सांगा ना. हो, मी असं म्हणालो की आता हे जे काही नाटक आहे ना ते आपण पुढे कंटिन्यू करूयात. म्हणजे मला नाही समजलं तुम्ही कशाबद्दल आणि काय बोलताय ते. त्याच वेळेला आता नंदिनी म्हणत असते, सांगा ना, बोला ना, काय म्हणालात तुम्ही हे सगळं? तेव्हा जीवा आता रिकॅपमध्ये जाऊन काव्याला सांगताना ऐकत असतो. तो म्हणत असतो काव्याला, अगं काव्या, मला एक गोष्ट सांग, तुला आता 3 महिने कंप्लीट झालेत, नंदिनीला 2 महिने कंप्लीट झालेत. मग मला सांग, तुझंच बाळ अगोदर या जगामध्ये येणार आहे ना, आणि म्हणून मी ते सगळं काही बोललो. अगं साधी सिंपल गोष्ट आहे ना. मग मला सांग, अगोदर तुझं बाळ या जगामध्ये आल्यानंतर ह्या पाळण्यामध्ये तोच पहिला नंबर लावणार की नाही? बरोबर की नाही? मग तोच ह्या पाळण्यामध्ये अगोदर झोपणार ना. आमचं म्हणजे नंदिनीचं आणि माझं बाळ तर एका महिन्याने लेट येणार आहे ना, म्हणून मी असं बोललो, बस एवढंच. तेव्हा काव्या त्याच्यावर ओरडते आणि म्हणत असते, बुद्धू, हे अगोदर व्यवस्थित समजून सांगता नाही का आलं? आणि काय रे, असं कोणी बोलतं का? असं कोणी वागतं का? त्यावर जीवा म्हणत असतो, अगं वेडीच आहेस काव्या तू, तू पण कसला विचार कुठचा कुठं जाऊन करतेस ग? असं काही नाही आहे. तेव्हा काव्या म्हणत असते, असंच आहे ना नक्की जीवा, तू काळजी करू नकोस. ताईचं आणि माझं बाळ या जगामध्ये लवकरच येईल आणि त्यानंतर ते बाळ नक्की ह्या पाळण्यामध्ये दोघेही जण एकत्र नक्कीच झोपतील, असं काव्या म्हणत असते. आणि त्यानंतर हे त्याने काव्याला कारण दिलेलं असतं. त्याचबरोबर आता इकडे नंदिनीने त्याला विचारल्यानंतर त्याने असं सांगितलेलं असतं की मी काव्याला हे सांगितलं आहे म्हणून. त्यानंतर मात्र नंदिनीला फार आनंद होतो. नंदिनी जीवाचे हात हातामध्ये घेते आणि म्हणत असते, खरंच जीवा, तुम्ही काव्याला काहीच नाही सांगितलं, खरंच तुम्ही खूप छान आहात, असं म्हणून त्याला घट्ट मिठी मारत असते. तेव्हा जीवा आता शांत झालेला असतो. नंदिनी म्हणत असते, खरंच जीवा, थँक्यू सो मच, तुम्ही हे सगळं काव्याला सांगितलं नाही म्हणून.
त्यानंतर आता इकडे ती म्हणत असते, सॉरी जीवा, मी तुम्हाला मारलं, तुम्हाला लागलं तर नाही ना? त्यावर जीवा म्हणत असतो, नाही नाही, मला लागलं नाही आहे, पण तू माझ्यासाठी दूध गरम करून घेऊन आली होतीस, ते थंड झालं असेल ना, प्लीज माझ्यासाठी पुन्हा एकदा ते दूध तू गरम करून आणतेस का? आणि आपण हे नाटक असंच कंटिन्यू करूया. असं म्हणून नंदिनी म्हणत असते, हो मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा ते दूध गरम करून आणते. असं म्हणून नंदिनी आता ते दुधाचा ग्लास घेते आणि खाली निघून जात असते. जीवाला मात्र पुन्हा एकदा टेन्शन आलेलं असतं की हे नाटक किती दिवस कशा पद्धतीने आणि कसं रंगवावं लागेल, ह्या गोष्टीचा सुद्धा थोडासा विचारच करावा लागेल असा जीवा मनामध्ये विचार करत असतो. आता नंदिनी तर निघून गेलेली असते, पण जीवाला मात्र इकडे आता त्या सगळ्या गोष्टी आठवतात. तो पुन्हा एकदा रडायला लागलेला असतो आणि पुन्हा ती प्रेग्नेन्सी किट आणि ते सगळं काही त्याला आठवतं. त्यानंतर काव्या तिथून निघून गेल्यानंतर त्या पाळण्याच्या बाजूला बसलेला जीवा, पाळण्याकडे पाहून रडणारा जीवा, हे सगळं त्याला आठवतं. आणि किती नाही म्हटलं तरीसुद्धा आपण आपल्या मनाची समजूत जरी घातली तरीसुद्धा बाळाचं काय, बाळ कधी येणार आहे, बाळाबद्दल काय विचार करायचा, ह्या सगळ्या गोष्टीमुळे आता इकडे त्याच्या मनामध्ये पुन्हा नवे नवे विचार सुरू झालेले असतात. पाळण्यासोबत घालवलेला तो क्षण, त्याचबरोबर एका त्या टेडीचं केलेलं ते छोटं बाळ, त्याला घातलेले कपडे आणि त्याचबरोबर आत्ता अंधारामध्ये बसलेला तो जीवा, हॉस्पिटलमध्ये झालेला तो क्षण, नंदिनी पोटावर पडलेली आणि त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलेलं की आम्ही तुमच्या बाळाला नाही वाचवू शकलो, स्वारी, हे सगळं जीवाला पुन्हा एकदा आठवू लागतं. आणि त्यानंतर मात्र जीवाच्या डोळ्यातून पुन्हा एकदा पाणी यायला सुरुवात होत असते. पण जीवा खूप जास्त रडलेला असतो, खूप जास्त इमोशनल झालेला असतो. आता हे दुःख आणि त्याचबरोबर हे सगळं काही गुपित जवळजवळ त्याला नाही म्हटलं तरीसुद्धा तब्बल एवढे दिवस, म्हणजे तब्बल 6 महिने तरी हे सगळं मनामध्ये ठेवावं लागणार असतं. आणि त्याचबरोबर इकडे ही गोष्ट कोणाला सांगतासुद्धा न येण्यासारखी असते. आणि त्याचमुळे आता इकडे जीवा हा अशा पद्धतीने रडत असतो. आता किती नाही म्हटलं तरीसुद्धा जीवा आणि त्याचबरोबर नंदिनी ह्या दोघांचं सत्य सर्वांसमोर कसं येईल हे पाहणं फार इंटरेस्टिंग आहे. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढं. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. मानिनी नंदिनीसमोर उभी असते आणि ती म्हणत असते, बाई ग बाई, खरंचच ना, तुझं बाळ ना इथे दर्शन देण्यासाठी फारच तरसवतंय बरं का. म्हणजे काय झालंय हे काही त्यांनी दाखवलं नाही आहे बरं का, पण मानिनी असं तिला म्हणत असते, म्हणजे बाळ कधी एकदाच येतंय आणि कधी एकदा त्याला पाहतोय असं झालंय, पण तुझं हे बाळ मात्र ना पाहण्यासाठी फारच तरसवणार आहे असं ती बोलत असते. त्याच वेळेला आता इकडे नंदिनी विचार करत असते, काय करू, म्हणजे हे जवळपास 6 महिन्याची प्रेग्नन्सी, आणखी त्यानंतर ते पोट, त्यानंतर बाळ, ह्या सगळ्या गोष्टी मी कशा पद्धतीने मॅनेज करणार आहे, आईला मी कसे उत्तर देणार आहे, असा नंदिनी मनामध्ये विचार करू लागते. आता त्याच वेळेला इथे हा विजय आलेला असतो, चोंबडाच म्हणू बरं का आपण ह्याला, किंवा काल मानिनी म्हटली होती माडगुळ, अगदी तसाच म्हणूया. हा विजय नंदिनीला म्हणत असतो, खरं तर इथे जे काही सिक्रेट्स आहेत ना, ते सिक्रेट्स मात्र इथे लपून ठेवायला कोणाकोणाला जमत नाही आहे बरं का, आणि कोणाचे काय सिक्रेट्स असतील ते सुद्धा कळत नाही आहे बरं का, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की आता नंदिनी त्याला सडेतोड उत्तर देते आणि म्हणत असते, माझं असं सिक्रेट काही नाही आहे, तुला असं का वाटतंय की माझं सिक्रेट आहे म्हणून. असं म्हणून नंदिनी मात्र सरळ सरळ जिन्यातून खाली पायऱ्या उतरत जाते. आता नंदिनी एकदम अशा 16 वर्षाच्या 18 वर्षाच्या पोरीसारखीच पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर विजयला संशय येतो. तो म्हणत असतो, नंदिनीचं नेमकं चाललंय काय, ही 2 महिन्याची प्रेग्नेंट आहे आणि 2 महिन्याची प्रेग्नेंट असताना एवढ्या झटपट पायऱ्या ही कशा काय उतरू शकते, नेमकं काय आहे हे शोधून काढलंच पाहिजे असा विजय विचार करत असतो. आणि नंदिनी मात्र झपझपच आता पायऱ्या उतरून निघून गेलेली असते. आता विजय नेमकं काय सत्य शोधेल, हॉस्पिटलमध्ये जाईल का हो, आणि नंदिनीच्या प्रेग्नन्सीबद्दल तो इकडे सर्व काही समोर आणेल का. जर सर्व समोर आणलं तर मग मात्र नंदिनी आणि जीवा हे सगळं कसं सावरून घेतील, हे पाहणं मात्र फारच कमालीचं आणि इंटरेस्टिंग असणार आहे. तर पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम. भेटूयात उद्याच्या भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद.